स्कोर आगे बढ़ता हुआ 5-6 बिना किसी नुकसान पर। देखिए इस ओवर के बाद पहले मैच का मैन ऑफ द मैच का जो अवार्ड है भावेश भोईर, जिन्होंने 1 विकेट और 35 रन बनाए थे बल्लेबाजी में। इनफील्ड के ऊपर से खेला है, गेंद जा रही है डीप, कवर पर खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए दूसरा चौका निकलता हुआ महेश के बल्ले से। भिवंडी ग्रामीण के लोकप्रिय आमदार सन्माननीय रुपेश दादा कल मात्रेकल माजी आमदार आए थे। आज भिवंडी ग्रामीण के शांताराम मोरे साहब आ चुके, जिन्होंने ऐलान कर दिया जो नया ग्राउंड बनेगा उसके लिए लेवलिंग के लिए 10 लाख रुपए का निधि। वाकई में पड़गा टेनिस क्रिकेट के लिए बहुत बड़ी बात है। बैकवर्ड ऑफ द स्क्वायर गेंद चली गई 4 रन के लिए। देखिए किस तरह से शॉट्स को खेला था महेश पाटिल ने। देखिए जिन्होंने 2 मरतबा भिवंडी ग्रामीण की आवाज विधानसभा में लेके गई और अभी अभी कुछ मिनट पहले ग्राउंड के लिए जिन्होंने निधि का जिक्र किया, वाकई में आमदार किस तरह से होना चाहिए उसका एक बेस्ट एग्जाम्पल मोरे साहब के माध्यम से आप देख सकते हैं। ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी। अभी अभी न्यूज पता चली है 22 जनवरी से 26 जनवरी बाळासाहेबांची शिवसेना ट्रॉफी अजय मोरे, अभिनव पाटिल, सूरज मोरे और अपना आमदार शांताराम मोरे साहब की देन है। उछाल दिया आसमानी टोला, सजनी चली गई साजन के घर, 6 रन। था दीपक महेश पाटिल के स्लॉट में मिली थी और विद द टाइड स्वंग कर दिया था दूर कई 6 रनों के लिए। खूपच चांगली बॅटिंग महेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। 5 चेंडूमध्ये 18 धावा वैयक्तिक। शेवटचा चेंडू या बिल्लेस हवेमध्ये चेंडू पॉइंटच्या वरून क्षेत्ररक्षक 2 होते मात्र पोहोचू शकले नाही। दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील रनिंग बिटवीन द विकेट महेश आणि बबलू पाटीलची। ओव्हर क्रमांक पहिली या ठिकाणी समाप्त झाले आणि बॅटिंग करत असताना विकी स्पोर्ट कुकसे संघाची धावसंख्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 वर जाऊन पोहोचली। आइए दोस्तों हम मैन ऑफ द मैच की तरफ जा रहे, जिन्होंने 35 रन बनाए थे, 1 विकेट हासिल किया था पहला मैच में। भावेश भोईर आपको आगे आना है। ये आप देख सकते हैं अपना आमदार मोरे साहब को दिखाया जा रहा है। प्रोफेसर निवृत्ति मगर सर, एकनाथ जी पाटिल, भरत जी शेलार, योगेश उर्फ बंटी सेठ पाटिल, रुपेश पाटिल, अभिनव पाटिल। मैं भिवंडी ग्रामीण के लोकप्रिय आमदार सम्मानीय शांताराम मोरे साहब को निवेदन देना चाहता हूँ आपको आगे आना है, जहाँ पर हम ये पहला मैच का मैन ऑफ द मैच खिलाड़ी है धामनगांव के, जिन्होंने श्रावण भोकरी के सामने 35 रन बनाए थे, 1 विकेट हासिल किया था। ये देखिए आमदार साहब के शुभ हाथों से एक गिफ्ट हैम्पर और सम्मान चिन्ह जिस तरह से जो स्पॉन्सर किया शगब शेख और सलीम शेख, ये 2 हमारे स्पॉन्सर है। सम्मानित करते हुए भिवंडी ग्रामीण के आमदार सम्मानीय शांताराम मोरे साहब। अंपायर सबको थोड़ी देर के लिए खेल रुकाना है। भिवंडी शांताराम स्मार्ट मोबाइल फोन
डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी रुपे शिलार उपतालुका प्रमुख एकनाथजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य योगेश और पूरे शिवसेना की टीम इस वक्त सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. पहिली ओव्हर समाप्त झाले. हिरामनचं पहिलं खर्चिक षटक पाहायला मिळालं. त्यांनी त्यामध्ये 21 धावा खर्च केल्या. चांगली बॅटिंग आणि चांगली सुरुवात करून दिली आहे त्या ठिकाणी विकी स्पोर्ट कुकसे संघाला. बॅटर महेश यांनी 6 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 20 धावा आल्यात. ओव्हर क्रमांक दुसऱ्याला झाली सुरुवात. बबलू पाटील या बिल्लेस फाईन क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न, अपील केली मात्र सहमती दिली नाही. वंडर बॉय ऑफ पीटीसी म्हणून ज्याची ओळख आहे तो बबलू पाटील स्ट्रायकिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या विपक्षमध्ये गोलंदाजी करत असताना जयेशने मात्र पहिल्या चेंडूवर त्याला शांत ठेवले गेले. सुरुवात तर दमदार झाली आहे इनिंगला विकी स्पोर्ट कुकसे संघाची, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्यात राईट हँड ओव्हर विकेटने. या बिल्लेस पुन्हा अपील केली आहे, सहमती दिली नाही. 2 चेंडू डाट काढले जातात त्या ठिकाणी बॅटर बबलू पाटील कल्पेश पाटीलला, ज्याची ओळख पीटीसी मध्ये सिरीज किंग म्हणून केली जाते. त्याला शांत ठेवणं तेवढं सोपं नाहीये. मात्र ते काम गोलंदाज जयेश करत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या विल्लेसचं डिफेन्स केला हालतात त्याने. 3 चेंडू चांगले आपल्याला गोलंदाज जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये हिरामनच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग केली होती महेश यांनी. त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना गोलंदाज जयेश. कित्येक प्रेक्षक या दुपारच्या क्षेत्रामध्ये आमच्याशी जोडले गेले, त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या वेळेस उडवला मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि विकेट क्रमांक पहिलं गमवत असताना विकी स्पोर्ट कुकसे कॅच आउट बबलू पाटील. आमच्या रुपेशराची याद पाहून दुनिया दिवानी झाली. निवृत्ती सारा मित्र दादाचा, दादाचे लढतय सदा साथीनं, दादाच्या लढतय सदा साथीनं, दादाच्या लढतय सदा साथीनं. गोलू कॅन्टीनचे प्रोप्रायटर स्वप्नीलजी मगर सर या ठिकाणी सोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल का आपण व्यासपीठावर यायचे. वेलकम. जाऊया मॅच कडे. त्या ठिकाणी आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च करत असताना मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये जयेश यांनी चांगलं कमबॅक केलंय. सुरुवातीला 3 चेंडू डॉट, त्यानंतर मात्र वंडर बॉय ऑफ पीटीसी बबलू पाटीलची विकेट प्राप्त केली आहे. 21 या धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे विकी स्पोर्ट कुकसे या संघाने. त्यांच्या विपक्षामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय चेरोबा स्पोर्ट वाशेरे. एक बिग फाईट ज्याने नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्या डावामध्ये शतरक्षण स्वीकारले. नवीन बॅटर चेतन स्ट्रायकेनवर. यावेळेस मनगडाचा वापर करून उडवला स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक. अजून एक विकेट गोलंदाज जयेशच्या खात्यामध्ये. विकेट क्रमांक दुसरं 21 या धावसंख्येवर गमवताना विकी स्पोर्ट कुकसे. चांगली गोलंदाजी. धन्यवाद डीजे. देखिए थोड़ी देर में डोंबिवली की आन बान शान रविंद्र दादा मात्रे समाज सेवक देसाई गांव उर्फ
रवि शेठ मात्रे का थोड़ी देर में आगमन होने वाला है। देखिए एक फोर व्हीलर की चाबी इस वक्त गुम हो चुकी है, अगर किसी को मिलती है तो कमेंट्री बॉक्स में जमा करनी है। देखिए 2 विकेटों के नुकसान पर रन बने 21। नए बैट्समैन मयूर और विकेट के हैट्रिक पर गेंदबाज जय शेलार और द विकेट। ओहो यस, स्ट्रोक को चेक किया वहां पर पहला दूसरा मेडल। और अब दोस्तों देख रहे इस डोले ट्रॉफी 2023 का जय शेलार के रूप में। देखिए महेश और बबलू ने शुरुआत की थी, लेकिन उसके बाद वापसी की जय शेलार ने। आज जिनका जन्मदिन है पूरी तरह से वो फिट नहीं है, लेकिन आज भी एक सोसाइटी में बेस्ट एग्जाम्पल है। टीचर गुरु सम्मानीय शफीक सर का आगमन हो चुका है, आज उनका जन्मदिन है। मोस्ट वेलकम सर। साथ ही साथ डोले के युवा उद्योगपति सम्मानीय अक्षय जादव साहब, उनसे भी निवेदन आपको वीआईपी मंच पर आना और मंच की शोभा बढ़ानी है। ये देखिए शफीक शेख सर का आगमन होता हुआ, आज उनका जन्मदिन है। कमेंट्री पैनल्स प्रिंस मूवीज और स्वराज 11 डोले की तरफ से आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। हीरामन शेलार ओवर नंबर 3 के लिए बोल्ड, बड़ी विकेट हासिल करते हुए महेश डगआउट में लौटते हुए निराश कदमों के साथ। अब नक्कीच बाद होण्यापूर्वी जर आपण महेशचा विचार केला, रिप्ले मध्ये पण पाहू शकतो कशा पद्धतीने चेंडू टाकला होता। त्या ठिकाणी बॅटची इनसाइड एज आणि एसटी वर जाऊन चेंडू अडलताना महेशची विकेट या ठिकाणी गमावली गेली आहे। 20 धावांचं योगदान त्यांनी दिलं। 21 या धावसंख्येवर आपण जर विचार केला तर 3 विकेट त्या ठिकाणी गमावलेत। नक्कीच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आमचे आजच्या दिवसामध्ये आमच्याशी जोडताना कॉम्बॉक्स मध्ये नवीन आवाज तुषारजी शिंदे सर यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया। यस, अब कमेंट्री बॉक्स में परिवर्तन होता हुआ दीपक सुतार का साथ देने के लिए बदलापुर की एक बहुत मशहूर आवाज तुषार शिंदे का आगमन होता हुआ। मोस्ट वेलकम तुषार शिंदे, आपका स्वराज 11 डोले ऑर्गेनाइज डोले ट्रॉफी 2023 में स्वागत है। अब अगली आवाज दीपक सुतार के साथ हम तुषार शिंदे की सुनने वाले हैं। पुढचा चेंडू हिरामन यांचा लेग स्टंपच्या खूपच दूर राहिला। आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्येच 21 धावा आल्या होत्या। त्यानंतर दुसरं ओव्हरचा विचार केला तर जयेश याने मिडॉन षटक घातलं। स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये देखील सूरज शिलार कोशिंबीचा याने देखील 3 विकेट आपल्या नावावर करत असताना त्या ओव्हरमध्ये मिडॉन ओव्हर हाताळली होती एकवीरस्फोट भादण्याच्या विपक्षामध्ये। आणि आता मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर ओव्हर विकेटने यावेळी कट केलाय। बॅकवर्ड पॉइंट मध्ये शतरक्षक एक सिंगल धावेसाठी प्रयत्न होतोय। ओव्हर थ्रोच्या रूपाने दुसरी धाव येईल का तर नाहीये। एकच सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं बॅटर विशालला आणि एका सिंगल धावेच्या मदतीने विशालने आपलं खातं ओपन केलं आणि संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली। पहिल्या ओव्हरमध्येच 21 धावा आल्या होत्या। त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला हिरामन आणि जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळते। यावेळेस पुढील बॉल देखील तुम्हाला पाहायला मिळेल। हिरामन गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक अतिशय महागडं हिरामनचं आपण पाहिलं। अगदी 21 धावा त्याने खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं जयेशचं निर्धाव षटक आपण पाहिलं। गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हिरामन सज्ज आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस मात्र सफल झाले आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय। जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला हिरामनच्या माध्यमातून आणि आता मात्र एकामागून एक विकेट सातत्याने तुम्हाला जाताना पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी डाव गडगडताना तुम्हाला पाहायला मिळतोय। आपण रिप्ले मध्ये पाहू शकता लेग स्टंप उद्ध्वस्त केला। बॅट बाद होण्यापूर्वी मयूरने आपलं खातं देखील ओपन केलं नाहीये। सुरुवात तर दमदार झाली होती।
तुषार सर, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसरं ओव्हर मिडॉन षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना हिरामनने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. तर सर पाहायला गेलं ना सुधार सर, तर सुरुवात अतिशय अप्रतिम झाली होती, तर नंतर थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळणं जरुरी आहे. प्रत्येक बॉलवरती क्रीज गेल होण्याची आवश्यकता नाहीये. कधी कधी तुम्हाला राहुल द्रविड, व्ही.एस. लक्ष्मण देखील व्हावं लागेल आणि सरळ बॅटने डिफेन्सिव्ह क्रिकेट देखील खेळणं गरजेचं असतं. प्रत्येक बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळणं आवश्यक असतं आणि तुम्ही जर मैदानावरती घाई केली तर मग त्याचे परिणाम पडसाद मात्र मैदानावर तुम्हाला उमटताना पाहायला मिळालेत. नक्कीच हेच ते या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या, त्यानंतर मोठे फटके खेळण्याच्या नादात 4 विकेट विकेटस्फोट कुकसे संघाने गमावल्यात. लेंथ आणि लाईननुसार तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं असतं. यावेळी खोदून काढले समोरच्या दिशेने शतरक्षक आहे. एक सिंगल धाव त्या ठिकाणी बनत असताना स्कोर जाऊन पोचेल तो 24 या अंकावर. चोवीस धावा धावफलकावरती. क्रिकेटमध्ये मोठे फटके आवश्यक आहे, परंतु त्यासाठी तुमचं शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं आहे आणि चेंडूचं सिलेक्शन देखील महत्वाचं आहे. कोणत्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा आणि कोणत्या चेंडूवरती सिंगल दुहेरी धावा घ्यायच्या हे कळणं महत्वाचं आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला गेलेत, एज लागलंय आणि इथे मात्र झाली आहे चूक. खराब अँटिसिपेशन तुम्हाला पाहायला मिळालंय अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि चेंडू ट्रॅव्हल झाला डीप थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने. हा येईल चौकार. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता हे शिंदे सर पुन्हा एकदा आमच्याशी जोडले गेले, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवरांची खरं तर मांदेळी आपण पाहिली आपल्या मंचावरती. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय. जयेश पुन्हा एकदा सज्जेत आणि यावेळेस देखील चेंडू निर्धाव आहे. पहिलं षटक निर्धाव हाताळलं जयेशने, तदनंतर देखील चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पुनरागमन इथून कुठेतरी करणं गरजेचं आहे. कुक्ष संघाला क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये भागीदारीला अतिशय महत्व आहे. एक भागीदारी होणं इथून देखील अनिवार्य. जयेशचा चेंडू समोरच्या दिशेने तुम्ही पाहताय, लेफ्ट ड्राईव्ह आहे, अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 2 टप्पे खात क्षेत्ररक्षक आले, चेंडूवरती उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एकेरी धाव अर्जित झाली आहे. जल है तो कल है या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय मनोजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून पाण्याची सेवा इथं आपल्याला दिली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अतिशय मनपूर्वक स्वागत करतोय. ते मैदानावरती उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे आपण देखील आपल्या मुख्य मंचावरती यायचं आहे. चेंडू थोडासा लो राहताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पुन्हा एकदा विसवलाय निर्धाव चेंडू. जयेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र मिस टाइम झाला. हवे चेंडू आहे परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये 3 क्षेत्ररक्षक होते. चेंडूवरती येणं गरजेचं होतं परंतु यावेळेस मात्र अपघात होणं निश्चित आहे. आणखी एक विकेट येते, धावबाद स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतील. एकोणतीसच्या धावसंख्येवर 5वी विकेट गमवत असताना विकी स्फोट कुकसे संघ सुरुवातीला दमदार सुरुवात केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग महेशने केली, त्यानंतर बबलू पाटीलला परतवलं, त्यानंतर महेशची देखील विकेट घेतली. एका पाठोपाठ एक विकेट जात असताना पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं कमबॅक केलंय या इनिंगमध्ये चेरोबा स्फोट वाशेरा संघाने. सध्या गोलंदाजी करत असताना 4थ्या ओव्हरमध्ये जयेश ज्याने एक धाव सिंगल खर्च करत असताना रनआउटच्या रूपाने विकेट देखील प्राप्त केली आहे. क्रिकेट हा मोमेंटमचा खेळ आहे आणि इथे मोमेंटम तुम्हाला मात्र वारंवार बदलताना पाहायला मिळतं. ज्यावेळेस मात्र लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट खेळता अगदी प्रत्येक बॉल नंतर क्रिकेटमध्ये तुम्हाला मोमेंटम बदलताना इथे पाहायला मिळतंय आणि मोमेंटम एकदा बदललं गेलं, शिफ्ट झालं तर मात्र प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो आणि तेच चित्र तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय.
यावेळेस फुलटॉस चेंडू होता, त्याला मनगटाच्या साहाय्याने वलवलाय. इनफिल्ड मध्ये कुठल्या प्रकारचे शतरक्षक नाही, डीप मिड विकेट मधून शतरक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल धाव येते शुभमच्या खात्यामध्ये. एक सिंगल धावीच्या मतीने धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 वर. जशा पद्धतीने शिंदे सर तुम्ही उल्लेख केलात की विकेट टिकून खेळणं गरजेचं आहे, कारण का 6 ओव्हरची षटक आहे आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला एक चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. ते मात्र या डावामध्ये विकीस्फोट कुक्षे संघाला करता आलं नाहीये. यावेळी मात्र जबरदस्त फटका आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडूला केलंय हवाई फायर, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषच्या बाहेर. जबरदस्त फटका यावेळेस पाहायला मिळाला, व्हर्टिकल बॅट फ्लो तुम्हाला पाहायला मिळाला. आणि पहा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो, अतिशय जबरदस्त फटका, ओव्हरपिच चेंडू होता आणि त्याला मात्र पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे षटकार. तर 6 धावांनी आपण पाहतोय धावफलक पुढे जाते, धावफलक जाऊन पोहोचेल 37 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय, धावफलक चांगला आहे, परंतु एका बाजूने आपण सातत्याने विकेट गमावल्यात. 5 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आणि हे जे 2 खेळाडू मैदानावरती आहेत ना, त्यांना मात्र चांगली कामगिरी इथून देखील करावी लागेल. या मॅच मध्ये जर पुनरागमन करायचं असेल तर चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे कुक्षी संघाला. अगदी वाशिरे संघाने नाणेफेक जिंकली आणि कुक्षी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय, परंतु आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. त्यानंतर मात्र एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणं अपेक्षित असतं, परंतु एकामागून एक विकेट कुक्षी संघाने गमावल्या आणि त्याचाच परिणाम इथे पाहायला मिळाले. अगदी अंतिम चेंडूवरती षटकार आलाय आणि हे मोमेंटम मात्र पुढे देखील त्यांना बरकरार ठेवावं लागेल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि यष्ट्यांचा वेध पुन्हा एकदा घेतला गेलाय. आणखी एका विकेटचं पतन, कुक्षी संघ एकामागून एक विकेट गमावतोय आणि नियमित वेळेत विकेट गमावणं इथं मात्र नक्कीच भारी पडणार आहे. ज्यावेळेस मात्र क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये भागीदारीला खूप महत्व असतं, इथे एखादी भागीदारी होणं अतिशय गरजेचं आहे, परंतु भागीदारी होताना तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. एकामागून एक विकेट कुक्षी संघ गमावताना तुम्हाला पाहायला मिळतोय. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. अंपायर सबको खेल रुकाना है. घाबरत कोणाला नाही, वाघावानी हाय. उद्योगपति रविंद्र दादा मात्रे उर्फ रवि सेठ मात्रे का आगमन हो चुका है. कल्याण डोंबिवली की आन बान शान देसाई गांव के एक मशहूर उद्योगपति सम्मानीय रविंद्र दादा मात्रे उर्फ रवि सेठ मात्रे का आगमन हो चुका है. गोल्डमैन कल्याण डोंबिवली, मोस्ट वेलकम. आपका A1 जोड़ी प्रोफेसर निवृत्ति मगर सर और गोल्डमैन रुपेश भाई यादव की तरफ से मोस्ट वेलकम. रवि सेठ मात्रे का आगमन होता हुआ आमच्याशी जोडले झाले. त्यांचं या स्पर्धेमध्ये A1 जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश जाधवच्या वतीने ढोले चषक 2023च्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जब भी हमने लोनार पड़गा टेनिस क्रिकेट के मैचेस होते रहते हैं, हम सम्मानीय कल्याण डोंबिवली की आन बान शान देसाई गांव के मशहूर उद्योगपति रविंद्र दादा मात्रे उर्फ रवि सेठ मात्रे का आगमन हो चुका है. मोस्ट वेलकम सर. आपका A1 जोड़ी प्रोफेसर निवृत्ति मगर सर और गोल्डमैन डैशिंग और डायनामिक पर्सनालिटी रुपेश भाई यादव की देन डोले ट्रॉफी में वेलकम वेलकम वेलकम. ये आप आपके टीवी मॉनिटर और स्मार्ट मोबाइल फोन पर आप देख सकते हैं. गोल्डमैन रविंद्र दादा मात्रे उर्फ रवि सेठ मात्रे, उनके साथ पाचवे षटक प्रगती पथावर यावेळी थोडासा लेग कटर पाहायला मिळाला, संपर्क तेवढा प्रॉपर करता आला नाहीये.
एक सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे आणि एका सिंगल धावेच्या मदतीने विकी स्पोर्ट कुकसे संघ या डावामध्ये बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचलाय तो 38 या धावसंख्येवर 6 गडी बाद असताना कुठल्या प्रकारची पार्टनरशिप केली नाहीये. नवीन पाहुणेचे जोडले त्यांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेन. सामना क्रमांक दुसरा आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. चेरोबा स्पोर्ट वाशेर याने त्यांच्या विपक्षामध्ये लढत असताना विकी स्पोर्ट कुकसे बॅटिंग करताना धावसंख्या 5वं षटक प्रगती पथावर 38 वर 6 गडी बाद. पाचव्या षटकाची जबाबदारी महेंद्र मागेवर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट प्राप्त केली, त्यानंतर एक सिंगल धाव खर्च करत असताना त्याच्यासमोर बॅटर विशाल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन उडवले चेंडूला. मिड विकेट मध्ये शतरक्षक नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार. भारी नाही एकच भाषा रवी मात्रे ज्या पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांच्या नावाचं हे गाणं आपल्याला पाहायला मिळालं. त्या तमाम पाहुण्यांचं मी पुन्हा शिकता एवन सोडी, निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधवच्या या ढोले चषक 2023च्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 5वं षटक प्रगती पथावर असताना एक षटकार महेंद्र मागेच्या विपक्षामध्ये बॅटर विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला. थर्ड मॅन रिसन मध्ये शतरक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल धावाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी अचूक होती आणि रनआउटच्या रूपाने विकेट क्रमांक 7 गमावत असताना विकी स्पोर्ट कुकसे संघ. स्वभाव अशी भाईची रवींद्रदादा देसाई गावचे एक मोठे नाव, कल्याण डोंबिवलीचं एक मोठं नाव म्हणून ज्यांची ओळख राहिली गोल्डन मॅन रवींद्रदादा. आणि त्यांच्या सोबत या स्पर्धेचे एवन सोडी रुपेश दादा जाधव आणि निवृत्ती मगर सर या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्यासोबत कित्येक मान्यवर आमच्याशी जोडले गेलेत. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा एवन सोडीच्या माध्यमातून या ढोले चषक 2023च्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. 7 विकेट गमावले त्या ठिकाणी विकी स्पोर्ट कुकसे संघाने. 5वं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली. खूपच चांगली गोलंदाजी राहिली. आपण पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये हिरामनने जवळ 21 धावा खर्च केली होती. त्यावेळी सुरुवात दमदार केली होती विकी स्पोर्ट कुकसे संघाने. मात्र त्यानंतर एका पाठोपाठ 7 विकेट गमावल्यात. धावसंख्या 45 वर 5वं षटक प्रगती पथावर आहे. या ओव्हरमध्ये देखील एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मात्र महेंद्र मागेने या ओव्हरमध्ये 2 विकेट आपल्या नावावर केलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर भावेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. भावेशच्या समोर महेंद्र मागे, माहिती महेंद्र मागे यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न. शॉर्ट मध्ये शतरक्षक होता, चांगलं शतरक्षण झाले. मात्र एक 64 धाव अतिशय वेगाने पूर्ण करत असताना बॅटर भावेश आणि रोहन एका सिंगल धावेनिशी नवीन बॅटर भावेशने आपलं खातं ओपन केलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 अंकावर. दोन्ही मजबूत संघ पीटीसीतील एकमेकांसोबत लढताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सध्या आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकताय मान्यवर. या ओव्हरचा शेवटचा चेंडू महेंद्र मागे, त्याच्यासोबत रोहन बॅटर. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन अपील थोडीशी केली होती. मात्र डॉट चेंडूनी ओव्हर क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झाले. आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग होत असताना चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना विकी स्पोर्ट कुकसे संघाची धावसंख्या 47 वर 7 गडी बाद. भाषा रवी मात्रे भाई नाव गाजतय भारी नाही एकच भाषा रवी मात्रे भाई. तर जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. अंतिम षटकाला तिथे प्रारंभ होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत. पहिला चेंडू दिशाहीन. पंचांनी कळवले की हा वाईट बॉल आहे आणि हा चेंडू गोलंदाजाला पुन्हा एकदा हाताळायचा आहे याची दिली आहे सूचना माध्यमातून.
एकेरी धाव मात्र अवांतर स्वरूपामध्ये येईल आणि एका अवांतर धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाला 48. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत. आणखी एका विकेटचं पतन. 8वा खेळाडू इथे मात्र बाद होताना आपण पाहतोय. गाजतय भारी ना एकच भाषा रवी म्हात्रे भाई नाव गाजतय भारी ना एकच भाषा रवी म्हात्रे भाई आपल्या मुख्य व्यासपीठावर पाहू शकता ज्यांच्या नावाचं गाणे आपण ऐकलं ते म्हणजे रविदादा म्हात्रे साहेब. कल्याण डोंबिवलीचं एक मोठं नाव. देसाई गावाचे उद्योगपती, गोल्डन मॅन म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. आणि मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेची एवन सोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधव आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. निश्चितच दादांच्या माध्यमातून अनेक समाज कार्याचा वसा सातत्याने त्यांनी घेतलाय आणि समाज कार्य त्यांच्या माध्यमातून मात्र सातत्याने होताना आपण पाहतोय. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास ते उपस्थित राहिलेत. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने त्यांचं अतिशय मनापासून हार्दिक स्वागत. रितेश गोलंदाजी मार्कवरती आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये. अगदी पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकेरी धाव अर्जित झाली. सुरुवात अतिशय अप्रतिम होती सुतार जर पाहायला गेलं या संघाची तर, परंतु तदनंतर मात्र एकामागून एक विकेट सातत्याने गमावल्या. म्हणजेच क्रिकेटचा हा खेळ भागीदारीचा आहे आणि इथे जर भागीदारी नाही तुम्ही बनवू शकलात तर मग मात्र अशी अवस्था तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. नक्कीच 6 ओव्हरच्या मॅचेस असताना तुम्हाला एक पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. ते करता आलं नाही पहिल्या इनिंग मध्ये विकी स्पोर्ट कुकचे संघाला. यावेळेस बिग शॉट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक शॉट हवेमध्ये. चेंडू डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय. झेल ड्रॉप होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि त्या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावेच्या मतीने धावसंख्येचा जर विचार केला तर शेवटच्या षटक प्रगती पथावर असताना अर्धशतक 50 धावा पूर्ण होत असताना विकी स्पोर्ट कुकचे संघाच्या तर फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानावर तुम्हाला करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. लिडिंग एज लागला. बॉल हवेमध्ये गेला आणि स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलेत. कॉट अँड बोल्ड. 9व्या विकेटचं पतन. 9वा खेळाडू मात्र बाद झालाय आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहेत. अगदी 3 चेंडू शिल्लक आहेत आणि फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला परंतु आणखी एका विकेटचं पतन. नक्कीच आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता हे चित्र, हे बॅनर. रवींद्रदादा म्हात्रे समाजसेवक, देसाई गाव म्हणजेच कल्याण डोंबिवलीचं एक मोठं नाव. गोल्डन मॅन रवींद्रदादा म्हात्रे सध्या ते आमच्या मुख्य व्यासपीठावर जोडले गेले. त्यांचं हे चित्र आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतं. दादांचं पुन्हा एकदा एवन जोडीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस देखील तुम्हाला प्ले अँड मिस हे चित्र पाहायला मिळालं. ऑफ्टनच्या बाहेर चेंडूचं पिचिंग होतं. अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु लेंथला हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला आणि टप्पा खाल्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत रितेश. स्कूप करण्याचा प्रयत्न झालाय परंतु लेंथ होती का हा प्रश्न मात्र फलंदाजाला स्वतःला विचारावा लागेल आणि एक धाव इथून मात्र घेतली गेली आहे. एकेरी धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय. 51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे मात्र संपुष्टात आला. 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष इथून मात्र वाशेरे संघासमोर असणार आहे. निर्धारित 6 षटक आणि 6 षटकांमध्ये 52 धावा त्यांना बनवाव्या लागतील अगदी दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. आप आपके टीवी स्क्रीन पर देख सकते हैं गोल्डमैन कल्याण डोंबिवली की आन बान शान देसाई गांव के समाज सेवक गोल्डमैन रविंद्र दादा म्हात्रे उर्फ रवि सेठ म्हात्रे के कटआउट को दिखाया जा रहा है. मैं एवन जोड़ी प्रोफेसर निवृत्ति मगर सर और गोल्डमैन रुपेश भाई जादव से निवेदन करता हूँ आपके शुभ हाथों से कल्याण डोंबिवली की आन बान शान समाज सेवक रविंद्र दादा म्हात्रे आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर म्हात्रे
कल्याण डोंबिवली से एवन जोडीच्या माध्यमातून दिली जाते. यह बहुत खूबसूरत फोटो फ्रेम इस वक्त देते हुए एवं जोड़ी के शुभ हाथों से ये तस्वीर हमेशा रविंद्र दादा मात्रे उर्फ रवि सेठ मात्रे को याद दिलाएंगी कि वो डोले ट्रॉफी में गए थे और उनकी इज्जत हुई थी एवं जोड़ी के शुभ हाथों से. नक्कीच ते तस्वीर बघल्यानंतर रवींद्र दादा सुंदर ती फ्रेम आपल्याला पाहायला मिळते. डैशिंग और डायनामिक उद्योगपति देसाई गांव राम मात्रे साहब, मैं एवन जोड़ी से निवेदन करता हूँ डोंबिवली के डैशिंग और डायनामिक उद्योगपति राम मात्रे साहब का स्वागत और सम्मान करें. नक्कीच या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होताना डोंबिवलीचे समाज नाव रुपेश दादा म्हात्रे आणि सॉरी रुपेश दादा जाधव आणि त्याच्यासोबत निवृत्ती मगर सर. आपण जर विचार केला तर तो हमारे अगले सम्मान मूर्ति पिंपलगढ़ के मशहूर उद्योगपति राजू शेठ पाटिल साहब, मैं एवन जोड़ी से निवेदन करता हूँ सम्मानीय राजू शेठ पाटिल साहब का स्वागत और सम्मान करें. भाई जादव राजू शेठ पाटील पिंपलगढ़ आणि कल्याण डोंबिवली के मशहूर उद्योगपति जहीन सेठ पाटिल साहब का स्वागत और सम्मान होता हुआ मैं एवन जोड़ी से निवेदन करता हूँ आपके शुभ हाथों से देसाई गांव के मशहूर उद्योगपति जहीन सेठ पाटिल का स्वागत और सम्मान शॉल प्रोफेसर निवृत्ति मगर सर, साथ ही साथ गोल्डमैन रुपेश भाई जादव के का स्वागत और सम्मान होता हुआ. आवश्यकता जय हिंद शेठ पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होताना देसाई गावचे उद्योगपती यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातो. गावचे सायनाजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. पुन्हा एकदा स्पर्धेची एवन जोडी पडगा परिसरातील ही एवन जोडी म्हणजेच रुपेश दादा जाधव आणि निवृत्ती बगर सर यांना विनंती असेल की आपण आपल्या सरपंच जगन सेठ पाटिल के सबसे करीबी दोस्त और साथीदार साईनाथ पाटिल साहब का सम्मान होता हुआ बातों से. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित दीपेश पाटील यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय निवृत्ती मगर सर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते दीपेशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. उद्योगपती सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व रुपेश दादा जाधव आणि त्यानंतर निवृत्ती मगर सर यांच्या शुभ हस्ते दीपेशजी पाटील यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होताना मोबाइल फोन पर दीपेश पाटिल साहब का सम्मानीय कुणाल पाटिल इस वक्त वीआईपी डाइस पर है और मैं एवन जोड़ी से निवेदन करता हूँ सम्मानीय कुणाल पाटिल साहब का स्वागत और सम्मान होता हुआ जोड़ी के निवृत्ति मगर सर और रुपेश भाई जादव के शुभ हाथों से. सम्मानीय दुंदाराम भाकरे साहब इस वक्त वीआईपी डाइस पर है. मैं प्रोफेसर निवृत्ति मगर सर और रुपेश भाई जादव से निवेदन करता हूँ आपके शुभ हाथों से सम्मानीय दुंदाराम भाकरे साहब का स्वागत और सम्मान करें. ये देखिए श्वान चिन्ह और गुलाम पेश करते हुए एवं जोड़ी
साहब को। अन्य वर्ष के मालूमात के लिए बताता चलूँ, पड़गा टेनिस क्रिकेट में पहली मर्तबा लीग फॉर्मेट में टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है। एवं जोड़ी निवृत्ति मगर सर और रुपेश भाई जादव एंड सौराज 11 डोले टीम की तरफ से ये वीआईपी डाइस के मंजर को दिखाया जा रहा है। गोल्डमैन रविंद्र दादा मात्रे उर्फ रवि सेठ मात्रे, साथ ही साथ राम मात्रे साहब को दिखाया जा रहा है। राजू शेठ पाटिल, जैन सेठ पाटिल, साईनाथ पाटिल, कुणाल पाटिल। खेल की शुरुआत होती है अब 6 ओवर में जीतने के लिए कुल मिलाकर 51 रनों की 52 की चुनौती है चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे के सामने। लेट्स प्ले का इशारा आता बा भाऊ पाटिल, मैन फ्रॉम खारबा। तर पहिला चेंडू तुम्हाला गॅप मध्ये जाताना पाहायला मिळाला। अगदी पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान चेंडू जातोय सीमारेषच्या पलीकडे, अलॉंग दी कार्पेट हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला। रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहूयात कशा रीतीने हा फटका त्याने एक्झिक्यूट केला होता। अतिशय जबरदस्त फटका, ऑन दी अप हा फटका केला होता जागेवरून। हँड अँड आय कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळाला आहे आणि पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते। चौकाराने आपलं खातं खोललंय। यावेळेस मात्र फुल टॉस होता, लेग स्टंपच्या दिशेने भरकटलेत आणि जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळाला आहे। डीप फाईन लेग सीमारेषच्या दिशेने यावेळेस अप्रतिम फटका, अगदी फुल टॉस होता आणि फलंदाजाने चूक केली नाहीये। बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके येताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत। अतिशय जबरदस्त सुरुवात इथे पाहायला मिळाली। अगदी धावा कमी बनवायच्यात परंतु लक्ष्याचा पाठलाग, अतिशय ताबडतोड सुरुवात पाहायला मिळाली। अगदी ज्यावेळेस पहिल्यांदा फलंदाजी केली कुक्षी संघाने त्यावेळेस देखील सुरुवात चांगली होती। तदनंतर मात्र पहिल्या षटकात 21 धावा आल्या आणि त्यानंतर सातत्याने विकेट गमावत गेला कुक्षी संघ, परंतु इतकी जबरदस्त पाहायला मिळते है। देखिए, विकी स्पोर्ट्स के कैप्टन ने ओपिनियन में कहा था कि वाशेरे वो टीम है कभी कभी 100 रन चेस भी करते और कभी कभी 50 भी नहीं बनाते। सम्मानीय मैक्स भाई चंदे का आगमन होता हुआ देवा ग्रुप शाहपुर अध्यक्ष, मोस्ट वेलकम मैक्स भाई चंदे। आपका डोले ट्रॉफी 2023 में A1 जोड़ी प्रोफेसर निवृत्ति मगर सर और गोल्डमैन रुपेश भाई जादव की तरफ से मोस्ट वेलकम। इनफील्ड के ऊपर से खेला, गेंद चली गई डीप कवर पॉइंट की दिशा पर 4 रन के लिए। रविंद्र दादा मात्रे पूरे कल्याण और डोंबिवली में फेमस है। ड्राइव कर दिया था, गेंद चली गई थी गली में, 1 रन पूरा करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ। तुषार शिंदे देखा जाए तो 16 रन, 52 की चुनौती है। अभी तक अच्छी शुरुआत हम कह सकते हैं चेरोबा स्पोर्ट्स वाशिरी की विकी स्पोर्ट्स कुक्से के सामने। निश्चित चांगली सुरुवात झाली। यावेळेस देखील स्टेअर केले चेंडूला आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगाने। वाईड स्टडमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय। 2 धावा इथं मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण देखील केल्या जातील। अतिशय जबरदस्त सुरुवात, कमबॅक करायचं असेल जर विकी स्पोर्ट कुक्षी संघाला तर या सामन्यामध्ये विकेट्स मिळवाव्या लागतील आणि विकेट्स मिळवणं अनिवार्य आहे। विकेट जर तुम्ही मिळवले नाही या मॅच मध्ये तर मग मात्र सामन्यामधून तुम्ही निश्चित दूर होताना तुम्हाला पाहायला मिळतील। एक ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर कार्ड पर 18 स्कोर बिना किसी नुकसान पर वीआईपी डाइस पर कल्याण डोंबिवली के आन बान शान रवि सेठ मात्रे को दिखाया जा रहा है और उनके करीबी दोस्त सुजीत उर्फ तात्या पाटिल, सांगारली डोंबिवली के नगर सेवक महेश भाई पाटिल और जगन पाटिल सरपंच इताड़े, इनकी जो पिछले 2 दिन पहले एंट्री हुई थी, कमाल की और गजब की एंट्री थी। आज रवि सेठ मात्रे इस वक्त वीआईपी डाइस पर है और मैच का आनंद ले रहे हैं। तर अगदी पहिल्या षटकात 18 धावा, षटकांची लढत आहे आणि 52 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिल्या षटकात सुरुवात जर पाहिली तर अतिशय अप्रतिम पाहायला मिळते। अगदी 18 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये। यावेळेस चेंडू थोडासा लो राहिलाय
अगदी सिमेंटची विकेट आहे तरी देखील चेंडू लो राहताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि वाईडचा इशारा पंतन झालाय. वाईडच्या माध्यमातून एकेरी धाव. यस, देखिए सीमेंट कंक्रीट का विकेट है और गेंदे कभी पड़ने के बाद अचानक ढंग से उठ जाती है तो कभी गेंदे नीचे बैठ जाती है. जिस तरह से पिछली गेंद पर गेंद पड़ने के बाद नीचे बैठ गई थी. स्कोर रुका हुआ 19 बिना किसी नुकसान पर. हीरामन के लिए दिशा देने की कोशिश, लेकिन किस्मत वाले रहे. गेंद बल्ले का किनारा लेकर नहीं चली गई विकेट कीपर के पास. एक अच्छी गेंद समाप्त होती हुई. भिवंडी के एक बहुत महान खिलाड़ी शेखर दलवी की तरफ से बैट्समैन और मैन ऑफ द सीरीज के लिए बल्ला है और सीरीज के लिए राम ठाकरे की तरफ से सायकल. यावेळेस देखील प्ले अँड मिस हे चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी थोडीशी चेंडूने घेतली आहे आणि तदनंतर मात्र विकेट किपरचा वेध चेंडूने घेतलाय. तर के स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही बॅट असणार आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि त्यांच्यासाठी मात्र ही बॅट नक्कीच दिली जाणार आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विशेष हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज मयूर पुन्हा एकदा सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये बॉल होता परंतु तितकंसं इलिव्हेशन मिळणार नाहीये. डिस्टन्स दुरी इथे मिळाली नाहीये. फटका चांगला होता परंतु बॅटचा थोडासा वरच्या भागात देखील लागलाय आणि दुरी मिळत नाहीये आणि सरळ जाऊन क्षेत्ररक्षकाला शोधलंय. पहिली विकेट येताना इथे पाहायला मिळते. यस, ये देखिए इस वक्त कबीर स्पोर्ट्स खनिवले के ब्रांड शेखर दलवी की देन बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट और मैन ऑफ द सीरीज के लिए ये बल्ला स्पॉन्सर किया गया है, उसको दिखाया जा रहा है. और बाईसाइकिल मैन ऑफ द सीरीज के लिए माजी सरपंच राम ठाकरे साहब की तरफ से हीरामन शेलार जैसी कीमती विकेट आप रिप्ले में देख सकते हैं किस तरह से आउट हुए थे. किंग ऑफ पीटीसी बबलू पाटिल गेंद के नीचे थे और उनको पता है ये हीरामन शेलार का कैच है. 19 की ओर पर गिरने वाला पहला विकेट चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे का विकी स्पोर्ट्स कुक्से के सामने. सर पाहायला जर गेलं ना दोन्ही संघांची सुरुवात लगभग सारखी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या आणि नक्कीच या इनिंगमध्ये देखील आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात आणि लगेच विकेट येताना देखील पाहिली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 1 धाव आली आहे आणि विकेट देखील महत्वाची आली आहे. तर ज्या वेळेस विकेट्स येत आहेत ना त्या वेळेस मात्र सामन्यामध्ये रंगत वाढताना आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च एकदा गोलंदाज मयूर पाटील सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फुलटॉस होता. लो फुलटॉस अगदी ड्रीप करत होता फलंदाजी दिशेने. अगदी चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्या माध्यमातून 2 धावा पुनश्च एकदा अर्जित केल्या गेल्यात. देखिए तुषार, आपके मालूमात के लिए बताता चलूँ दोनों भी पड़गा टेनिस क्रिकेट की बहुत अच्छी और पिछले कई सालों की नंबर 1 की टीम है पड़गा टेनिस क्रिकेट में. विकी स्पोर्ट्स कुक से जो इस पर गेंदबाजी करे वो कभी भी पलटकर वार कर सकती है चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे के ऊपर. अगली गेंद केबल टर्न कर दिया. चेतन पाटिल थे वहां पर, निशाना चूक गया वहां पर. बैकअप अब जाकर कल्पेश बबलू करते हुए एक रन चुरा लिया वहां पर बैट्समैन ने. 22 पर जाता हुआ सिंगल के साथ स्कोर चेरोबा स्पोर्ट वाशेरे का. तर क्रिकेट हा मोमेंटमचा खेळ ना. जर मोमेंटम जर बदललं अगदी 6 षटकांची लढत आपण पाहतोय. अगदी 20 षटकांची लढत असते त्यावेळेस 2-3 ओव्हर मोमेंटम बदलायला लागतात परंतु इथे मात्र प्रत्येक बॉल नंतर मोमेंटम बदलत असतं. यस, एक गेंद मैच का पिक्चर बदल देती है. चेतन पाटिल के पास फिर एक मरतबा गेंद चली गई और थ्रो होता हुआ कल्पेश बबलू आते हुए बैकअप के लिए, लेकिन 2 रन. देखिए गेंद और चेतन पाटिल के बीच में अब इस वक्त रेस चलती हुई. गेंद बल्ले से निकल रही है और चेतन पाटिल के पास जा रही है. और विकी स्पोर्ट्स कुक्सी का जो इतिहास है वो चेतन पाटिल के साथ ही है क्योंकि चेतन पाटिल ने इस टीम को बनाया था. 2 ओवर की समाप्ति के बाद 24 रन 1 विकेट के नुकसान पर. तर सुरुवात जर पाहिली तर अतिशय चांगली राहिली होती चेरेवा स्पोर्ट वाशेरे संघाची देखील. 1 विकेट आली आणि तदनंतर मात्र धावगतीला थोडासा ब्रेक लागताना आपण पाहतोय आणि नक्कीच या मॅच मध्ये रंगत येईल का ते मात्र पाहायचे. आणखी एखादी विकेट इथून मात्र कॅरी करतील का विकी स्पोर्ट कुक्ष संघाचे गोलंदाज हे चित्र मैदानावरती पाहायचंय. 2 तुल्यबळ संघ आणि त्या 2 संघांदरम्यान आपण सम्मानीय प्रवीण गोष्टी साहब का स्वागत और सम्मान होता हुआ वीआईपी डाइस पर प्रोफेसर निवृत्ति मगर सर के शुभ हाथों से. ये अब आप देख सकते हैं टीवी मॉनिटर और अपने स्मार्ट
मोबाइल फोन पर। तीसरे ओवर के लिए इस वक्त गेंदबाज करण को बुलाया है, ये जूनियर करण है। और दी विकेट एलिवेशन नहीं बना, गेंद जा रही है शुभम के पास, लेकिन नहीं करना पूरा करते हुए। तर तिसऱ्या षटकाला आपण पाहतोय प्रारंभ झालाय, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण पुन्हा एकदा सज्ज आहेत। बॉल येण्याच्या अगोदर फलंदाज सफल झाले होते। प्री डिटरमाइन स्ट्रोक, चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला खोलवर टप्प्याचा आणि फॉलो केलं होतं फलंदाजाला आणि यावेळेस मात्र सेल टिपला गेलाय गली रिजन मध्ये, आणखी एका विकेटचं पतन। खेळाडू इथे मात्र दुसरा बाद झालाय। देखिए दूसरे विकेट का पतन हो चुका है और अभी तक महेंद्र माघे को पीछे रखा है। देखिए गोल्डमैन कल्याण डोंबिवली की आन बान शान रविंद्र दादा मात्रे उर्फ रवि सेठ को दिखाया जा रहा है। उनके साथ उनके करीबी दोस्त राम मात्रे, राजू शेठ पाटिल साहब पिंपलगर के मशहूर उद्योगपति, देसाई गांव के उद्योगपति जयहिंद शेठ पाटिल, इताड़े के उद्योगपति साईनाथ पाटिल, इन सभी मान्यवर को दिखाया जा रहा है। मैक्स चंदू को दिखाया जा रहा है जो देवा ग्रुप शाहपुर तालुका के अध्यक्ष है। इनको खेल दिया स्केयर ऑफ द विकेट, सर्कल के अंदर उठाते हुए खिलाड़ी 1 रन पूरा करते हुए। एक धाव आली आणि नक्कीच ही मॅच मध्ये देखील तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल। अगदी धावा जरी कुक्षी संघाने कमी बनवल्या असल्या तरी देखील 2 विकेट त्याने देखील अर्जित केल्यात आणि इथून अजून जास्त विकेट कॅरी करता येतील का हा विचार मात्र करावा लागेल क्षेत्ररक्षण करणारी टीम कुक्षी संघाला। यस, निश्चित रूप से पंच कर दिया, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा पर, खिलाड़ी मौजूद है 1 रन पूरा करते हुए। तर 1 रन सोबत धावफलक पुढे जाईल। आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती आहेत, 27 धावा माफ करा आणि 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावांचं टार्गेट आहे। इथून एखादी विकेट जर आली तर मात्र आणखी पुनरागमन करण्याची संधी इथून असणार आहे कुक्षी संघाला। यस, निश्चित रूप से विकी स्पोर्ट्स कुक्स एक बहुत अच्छी टीम है। डाउन दी विकेट, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद कल्पेश पाटिल और डगआउट की तरफ जाते हुए बैट्समैन, विकेट नंबर 3 गिरता हुआ 27 के योग पर चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी का डीजे। किया था, अपने फ्रंट लेग को अलग किया था बैट्समैन ने, लॉन्ग ऑन को क्लियर करने की कोशिश की थी बैट्समैन ने, लेकिन आउट होते हुए रितेश। देखिए विकी स्पोर्ट्स कुक्से की ये रणनीति है, जब महेंद्र मागे आएंगे तब कल्पेश पाटिल गेंदबाजी के लिए आएंगे, लेकिन ना महेंद्र मागे आ रहे बल्लेबाजी के लिए, ना कल्पेश पाटिल गेंदबाजी के लिए। तर सर्वांना माहिती आहे या दोघांमध्ये मात्र चांगली टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आणि 3 विकेट्स इथे मात्र चेरोबा स्पोर्ट वाशेरे संघाने देखील गमावलेला आपण पाहतोय। म्हणजेच काय, मॅच मध्ये संघर्ष तयार झालाय। धावा जरी कमी असतील, लो स्कोरिंग मॅच जरी असेल, 52 धावा खूप काही नाही आहेत। सिमेंटची विकेट आहे आणि सिमेंट विकेट वरती 52 धावा खूप कमी आहेत, परंतु इथे मात्र सातत्याने विकेट येताना पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि इथे मात्र खराब अंदाज, चुकीचा अंदाज घेतला। क्षेत्ररक्षकांनी चेंडूवरती येण्याचा प्रयत्न पहिल्यांदा केला, त्यानंतर पुन्हा एकदा पाठीमागे गेले आणि इथे झाली आहे चूक। चुकीला क्रिकेटच्या खेळामध्ये माफी नाहीये, चेंडू गेलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, चौकार 4 धावा। अतिशय महत्त्वाचा चौकार येताना पाहायला मिळालाय। धन्यवाद तुषार शिंदे। आइए दोस्तों, हम वीआईपी डाइस पर इस वक्त शाहपुर की मशहूर पर्सनालिटी देवा ग्रुप के अध्यक्ष शाहपुर तालुका मैक्स भाई चंदे इस वक्त वीआईपी डाइस पर है। मैं A1 जोड़ी प्रोफेसर निवृत्ति मगर सर और रुपेश भाई जादव से निवेदन करता आपके शुभ हाथों से मैक्स भाई चंदे का स्वागत और सम्मान करें। नक्कीच आवश्यकता शाहपुर तालुका अध्यक्ष A1 जोडी
रुपेश दादा जाधव आणि निवृत्ती मगर सर यांच्या शुभ हस्ते वेलात वेल कडून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. पुन्हा एकदा एवन सोडीला विनंती असेल की आपण सन्मान करायचंय व्यासपीठावर उपस्थित सौरभभाई चंदे यांचा. धन्यवाद की आपण वेलात वेल काढून या पडग्याच्या नगरीमध्ये डोले चषकामध्ये उपस्थिती दाखवली, या स्पर्धेला शोभा वाढवली. या स्पर्धेची एवन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधव यांच्या माध्यमातून मी आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. माननीय सौरभ भाई चंदे पाहू शकता संख्येची लष्करी साहेब ठाणे जिल्हा शिवसेनेचे समन्वय यांच्या ठिकाणी पुन्हा एकदा एवन सोडी यांच्या माध्यमातून स्वराज्य 11 डोले आयोजित डोले चषक 2023च्या या पर्वामध्ये एवन सोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधवच्या माध्यमातून आलेल्या सर्व मुख्य व्यासपीठावर जोडलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही शब्द शून्याने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओ टू कमेंट बॉक्स. स्कोर कुल मिलाकर 37 रन और नंबर 4 का खेल जारी है. मयूर गेंदबाजी करते हुए बहुत अच्छी गेंद खोद के निकाला है. गेंद कारपेट के सारे जारी है. आप जाके शॉट एक्स्ट्रा कवर पर मिस फील्ड बैकअप के लिए चेतन पाटिल आ गए थे. इस बीच 2 रन पूरे करते हुए बैट्समैन इन 2 रनों के साथ स्कोर आगे उछलता हुआ 39 रन. 39 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस मात्र व्हर्टिकल बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु लेंथला पिक करू शकले नाहीत फलंदाज आणि त्या माध्यमातून मात्र चेंडू निर्धाव केलाय. यस, बैकलिप को ऊंचा करना चाहते थे बैट्समैन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. मयूर पाटील आपल्या दुसऱ्या स्पेल मध्ये आहेत आणि इथे मात्र डिरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट, परंतु लागली नाहीये आणि एकेरी धाव पुन्हा एकदा अर्जित झाली. एकेरी धावेसोबत धावफलक पुढे जाते. 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जीतने के लिए अभी भी 12 रनों की जरूरत है बची हुई गेंदों पर. 13 गेंदें शेष और 12 रनों की जरूरत. 13-12 का इक्वेशन. मैच इस वक्त चेरोबा स्पोर्ट्स वाशरे की मुट्ठी में. मयूर पाटिल राइट आर्म ओवर दी विकेट जयेश के लिए. बहुत अच्छी गेंद ब्लॉक होल में रखा था, अपने स्टंप को कवर किया था, पर बल्ले से बैट्समैन जयेश ने 1 रन पूरा करते हुए 4 ओवर की समाप्ति के बाद 41 रन 3 विकेटों के नुकसान पर चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे. शफीक सर यांचा आज वाढदिवस आहे, त्यांचा पण या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहोत. तसं जर विचार केला तर शेख सर हे निवृत्ती सरांचे जवळचे मित्र. असं म्हटलं जातं ना की वृद्धावस्थेमध्ये तुम्हाला शरीर साथ देत नाहीत. त्यानंतर जर आपण विचार केला तर अंधारामध्ये सावली कामाची नसते, मात्र शेवटपर्यंत आपल्या आयुष्यात टिकून राहते, ती म्हणजे मैत्री. आणि ते मित्रांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या शफीक सर को अगर देखा जाए तो पूरी तरह से फिट नहीं, लेकिन मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उड़ान होती है. और प्रोफेसर निवृत्ति मगर सर शफीक सर का हौसला बढ़ाते हुए साथ ही साथ गोल्डमैन रुपेश भाई जाधव और सम्मानीय शफीक सर का इस वक्त शफीक सर यांना या स्पर्धेच्या माध्यमातून एवढ जोडी आणि त्याच सर्व
मित्र आहेत. लगेचच मी उल्लेख केला की विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर. तर यानंतरची मॅच दोन्ही विजय संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल का आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. दोन्ही विजय संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. जय महाराष्ट्र धामणगाव संघाचे कॅप्टन भावेश भोईर याला देखील विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. त्यानंतर चेरोबा स्पोर्ट वाशेर संघाच्या कॅप्टनला देखील विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. त्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही विजय संघ तिसऱ्या मॅच मध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतील. तर मी विनंती करतोय वाशेरे संघाचे खेळाडू जयेश या मॅन ऑफ द मॅच ठरलेत. अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय आणि अगदी विजय षटकर आपण त्यांच्या बॅट मधून पाहिले. जयेशला विनंती आपण आपल्या मंचावरती यायचंय. तर रवींद्रदादा म्हात्रे कल्याण डोंबिवलीचे एक मोठं नाव देसावी गावचे उद्योगपती गोल्डन मॅन यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर जयेशला दिले जाईल. मागच्या मॅचचा हिरो सामनावीराचा पुरस्कार स्वीकारत असताना चेरोबा स्पोर्ट वाशेरे संघाचा जयेश विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. त्या ठिकाणी रवींद्र साहेब म्हात्रे यांच्या शुभ हस्ते गोल्डन मॅन यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी लगेच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल.